नवरात्र उत्सव संपन्न झालेला आहे आणि आई भवानी डोंगरावर आता आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे स्वच्छता मोहीम आता सुरू केलेली आहे। आता हा मंदिरातला जो कचरा होता, फुलं आणि इतर जो सगळा कचरा पडलेला होता, आता वरतून आणण्याचं काम सुरू आहे। आणि परिसरामध्ये सुद्धा सगळा कचरा जो टाकलेला होता भाविकांनी, हा सुद्धा गोळा करण्याचं काम आमचं सुरू आहे। या ठिकाणी डस्टबिनची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे, परंतु तरी सुद्धा भाविक भक्त हे असं इकडे तिकडे कचरा टाकून देतात आणि हा सगळा कचरा आता गोळा करावा लागणार आहे। हा इथल्या दुकानदारांच्या माध्यमातून गोळा केलेला कचरा आहे। काल सुद्धा या ठिकाणी खूप कचरा होता, हा सगळा आमच्या कार्यकर्त्यांनी आणि या दुकानदारांनी हा सगळा गोळा केला इथे। याच्यामध्ये प्लास्टिक कचरा हा या ठिकाणी जाळता पण येत नाही आम्हाला आणि तो कुजतही नाही, त्याचा खूप मोठा प्रश्न आहे आई भवानी डोंगरावर। खाली बघा, अतिशय दुर्गम भागामध्ये हा कचरा टाकला जातो, अशा भागामध्ये की जिथून तो गोळा करणं सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना कठीण होतं। परंतु ज्या ज्या ठिकाणी जाऊन हा कचरा गोळा करता येणं शक्य आहे, असा सगळा कचरा गोळा करण्याचा आमचा प्रयत्न असतो। 2017 पासून आमचं काम या आई भवानी डोंगराला सुरू आहे। पर्यावरण संवर्धनाच्या सोबतच ही स्वच्छता मोहीम सुद्धा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी करावी लागते। आई भवानी डोंगरावर या कचऱ्याचं संकलन आम्ही अगदी दुर्गम भागामधून हा सगळा कचरा आम्ही काढलेला आहे। सगळ्यात जास्त जो कचरा या ठिकाणी आम्हाला सापडलेला आहे, हा आपले वेपर्स असतील, कुरकुरे असतील त्याचा आहे। दुसऱ्या नंबरला बिस्लरीच्या बाटल्या आहेत आणि त्यानंतर पत्रावळी आहे। आमचा प्रयत्न आहे पुढच्या वर्षी त्या ठिकाणी इको फ्रेंडली पत्रावळी, आता ही जी साधी पत्रावळी येते याला सुद्धा सिल्वर कलरची फॉईल असते की ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा अंश असतो। पुढच्या वर्षी आणखीन काही इको फ्रेंडली करता येईल का किंवा प्लेट वापरता येईल का, याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत। आता हा फक्त डोंगराच्या अलीकडचा कचरा आहे, मंदिराच्या जवळचा जो कचरा आहे तो सुद्धा एवढाच आहे आणि हा सगळा आपण केलेला आहे। त्यामुळे विनंती आहे की आपण शक्यतो या ठिकाणी आम्ही डस्टबिनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। या निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन आपण हा कचरा असा टाकू नये। आपण त्या ठिकाणी डस्टबिन आहेत मंदिराच्या वतीनं ठेवलेले, त्याच्यामध्ये एका ठिकाणी असा हा कचरा ठेवायला पाहिजे।